नमस्कार, आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गणित या विषयातील विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत. याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारची गणिते सोडवण्यासाठी होतो. म्हणूनच आपण विभाज्यतेच्या कसोट्यांचा वापर करून पटकन भागाकार किंवा गुणाकार कसा करायचा हे आपण शिकायचं आहे. आता या विभाज्यतेच्या कसोटीतील पहिली कसोटी आहे 2ची कसोटी. ती अत्यंत सोपी आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 2 किंवा 4 किंवा 6 किंवा 8 यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ पाहूया आपण. 4326 या संख्येच्या एकक स्थानी 6 आहे, म्हणजेच या संख्येला 2ने निःशेष भाग जातो. दुसरी संख्या आहे 5381 या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, म्हणजे सम संख्या ती नाही, म्हणून तिला 2ने भाग जात नाही. कोणत्याही सम संख्येला 2ने निःशेष भाग जातो, हे पण लक्षात ठेवा. आता 3ची जी कसोटी आहे ती कसोटी आपण पाहूया. दिलेली जी संख्या आहे त्यांच्या अंकांची बेरीज करायची. जर ती बेरीज 3च्या पाढ्यात असेल, म्हणजेच त्या बेरजेला जर 3ने निःशेष भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 3ने निःशेष भाग जातो. आता या ठिकाणी 2 उदाहरणे दिली, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आता 7122 यांची बेरीज करूया आपण. 7 ने 1 8 आणि 2 2 4 8 ने 4 12. 12 3च्या पाढ्यात आहे, म्हणजे 12ला 3ने निःशेष भाग जातो, म्हणून 7122ला 3ने निःशेष भाग जातो. आता पुढची संख्या आहे 8711. 8 ने 7 15 आणि 1 16 आणि 1 17. 17 ही संख्या काही 3च्या पाढ्यात नाही, म्हणजेच 8711ला 3ने निःशेष भाग जात नाही. आता 4ची कसोटी बघूया. दिलेली संख्या आहे त्या दिलेल्या संख्येतील दशक आणि एकक स्थानचे जे अंक आहेत त्या अंकांपासून तयार झालेली संख्या आहे, तिला जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला, म्हणजे दिलेल्या संख्येला 4ने भाग जातो. आता बघा, 5328 ही संख्या आहे. आता दशक आणि एकक स्थानचा अंक आहे 2 8, म्हणजे 28 संख्या तयार झाली. 28ला 4ने निःशेष भाग जातो का? 4 7 28, म्हणजेच 5328ला 4ने निःशेष भाग जातो. आता पुढची संख्या पाहूया. 79431. यामध्ये शेवटी 31 आहे, म्हणजे शेवटच्या दशक एकक स्थानची संख्या बघायची. 31 आहे. आता 31ला 4ने भाग जातो तर जात नाही, म्हणजे 4च्या पाढ्यात 31 नाही, म्हणजेच या दिलेल्या संख्येला 4ने निःशेष भाग जात नाही. आता पुढची संख्या बघूया. 3,73,972. आता आपण फक्त शेवटच्या 2 अंकांचाच विचार करणार आहोत, म्हणजे 72ला भाग जातो का 4ने? 18 चौक 72, म्हणजे भाग जातो. याचा अर्थ 3,73,972 या संख्येला 4ने निःशेष भाग जातो. आता 5ची जी कसोटी आहे ती सुद्धा खूप सोपी आहे. म्हणजे दिलेली संख्या कितीही मोठी असू देत, तिच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तरच त्या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. आता 6975 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. 3210 या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे, म्हणजे या संख्येला 5ने निःशेष भाग जातो. आता शेवटची संख्या पहा. 84251 ही संख्या आहे. या संख्येच्या एकक स्थानी 1 आहे, म्हणजेच 0 किंवा 5 नाही, म्हणून या संख्येला 5ने निःशेष भाग जात नाही. आता 6ची कसोटी आपण पाहूया. 6ची कसोटी अत्यंत सोपी आहे. म्हणजे 2ची आणि 3ची कसोटी आपण शिकलेलो आहोत. मग 2 बेत्रिक 6, म्हणजे 2 आणि 3ने एखाद्या संख्येला निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 6ने पण निःशेष भाग जातो. दोन्हीही अंकाने भाग गेला पाहिजे. आता उदाहरण पाहूया, म्हणजे लक्षात येईल. 4324. आता ही जी संख्या आहे हिला 2ने भाग जातो, कारण एकक स्थानी 4 आहे. आता 3ने भाग जातो का बघायचं. 4 आणि 3 7 आणि 2 9,
आणि 4 13, म्हणजे बेरीज यांची 13 आली, म्हणजे 3च्या पाड्यात नाही, म्हणून या संख्येला 3ने भाग जात नाही, याचा अर्थ 6नेही भाग जात नाही. आता दुसरी संख्या पाहूया, 5742. 2ने निशेष भाग जातो, कारण एकक स्थानी 2 आहे. आता 3ने निशेष भाग जातो का पाहूया. 5 आणि 7 12 आणि 4 16 आणि 2 18, म्हणजे 18 3च्या पाड्यात आहे. याचा अर्थ या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजेच 2 आणि 3ने निशेष भाग जातो, म्हणून या संख्येला 6ने पण निशेष भाग जातो. आता 7ची कसोटी पाहूया. आपण उदाहरण घेऊन समजून घेऊया 7ची कसोटी कशी करायची. पटकन एखादी संख्या आहे आणि तिला 7ने भाग जातो. आता शेवटचा अंक आहे 203, ही संख्या आहे, त्यातला शेवटचा अंक आहे तिच्या दुप्पट करायचं आणि राहिलेल्या अंकातून वजा करायचं. म्हणजे आता 20 आणि 3 आहे, मग 203 मधलं 20 घ्यायचं आणि त्यातून 3ची दुप्पट म्हणजे 6 वजा करायचं. 20 वजा 6 बरोबर 14, म्हणजे 14 7च्या पाड्यात आहे, म्हणजेच 203ला 7ने भाग जातो. म्हणजे किती पटकन हे होतं पहा. आता मोठी संख्या असेल तर पण तसंच येतं. 2541, यातला शेवटचा अंक 1 आहे, म्हणजे 254 राहिलं. 254 वजा 1ची दुप्पट 2, म्हणजे 252 राहिलं. आता पुढे आणि आपण करू शकतो किंवा इथंच 7ने भाग जातो का बघू शकतो. 7 त्रिक 21 उरले 4, 7 संग 42 पूर्ण भाग जातो. आपल्याला हा पण भागाकार करता येत नाही, तर आणखी पुढे करायचं. म्हणजे 252 आहे, मग 252 काय करायचं, शेवटचा अंक आहे 2 ची दुप्पट 4 आणि 25तून 4 वजा करायचं. 25 वजा 4 21, म्हणजे 21ला 7ने भाग जातो, म्हणजेच 2541ला 7ने निशेष भाग जातो. अत्यंत सोपी पद्धत आहे. याचा सराव झाल्यानंतर आपण 5 सेकंदात 7ने निशेष भाग जातो की नाही ते आपण ओळखू शकतो. आता 8ची कसोटी आहे, जशी 4ची कसोटी आहे तशीच 8ची कसोटी आहे. फरक एवढाच की 4च्या कसोटीमध्ये आपण दशक आणि एकक स्थानच्या अंकांची संख्या बघत होतो. आता मात्र शतक, दशक, एकक स्थानच्या अंक आहेत, त्या अंकाने मिळून बनलेली संख्या आहे. तिला जर 8ने निशेष भाग जात असेल तर दिलेल्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी उदाहरण बघूया. 35824, म्हणजे शतक, दशक आणि एकक स्थानच्या अंकांपासून बनलेली जी संख्या आहे ती 824 आहे. या संख्येला 8ने निशेष भाग जातो का? जातो. 8 1 8, आता राहिले 2 शून्य इथं आले. 8 त्रिक 24, म्हणजे या ठिकाणी पूर्ण भाग जातो. 103 त्याचं काय आलं, उत्तर आलं. आता 9ची कसोटी, जशी आपण 3ची कसोटी वापरली तशीच 9ची आहे. अंकांची बेरीज करायची आणि ती जर 9च्या पाड्यात येत असेल तर त्या संख्येला 9ने निशेष भाग जातो. आता 4383 ही संख्या आहे. या ठिकाणी अंकांची बेरीज करूया आपण. 4 ने 3 7 आणि 8 15 आणि 3 18, अंकांची बेरीज 18 आली. 9च्या पाड्यात 18 आहे, म्हणजे या संख्येला 4383 या संख्येला 9ने निशेष भाग जातो. 6982 या संख्येला भाग जातो का आपण पाहूया. 6 आणि 9 15 आणि 8 23 आणि 2 25ला भाग निशेष जात नाही, कारण 25 9च्या पाड्यात नाही, म्हणजेच 6982ला 9ने निशेष भाग जात नाही. आता 10ची कसोटी सोपी आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे त्याच संख्येला 10ने निशेष भाग जातो. आता आपण 11ची कसोटी समजून घेऊया. दिलेल्या संख्येतील सम स्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक जर 0 11 22 33 असं 11च्या पाड्यात असेल तर निश्चितपणे त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. आता या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण. आता 12457 आहे, तर विषमस्थानच्या अंकांची बेरीज 1 आणि 4 5 आणि 7 12 आली आणि समस्थानच्या अंकांची बेरीज 2 आणि 5 7. 12 वजा 7 म्हणजे 5 आली, फरक 5 आला, म्हणजे 5ला 11ने निशेष भाग जात नाही, म्हणून 12457ला 11ने निशेष भाग जात नाही. आता 43263 पाहूया. 4 आणि 2 6 आणि 3 9 आला. विषमस्थानच्या अंकांची बेरीज 9 आली. समस्थानच्या अंकांची बेरीज 3 आणि 6 9. 9 वजा 9 बरोबर 0, म्हणजे 0 11 22 33 44 55 अशा फरक असा
यापैकी कोणताही असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. म्हणूनच 43,263ला 11ने निशेष भाग जातो. 12ची कसोटी जसं आपण 6ची कसोटी वापरली तसं 12 म्हणजे 3 चौक 12 म्हणजे 4ची कसोटी वापरायची आणि 3ची कसोटी वापरायची. दोन्ही कसोटीनं जर भाग जात असेल तर त्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. आता 13ची कसोटी पाहूया. इंटरेस्टिंग आहे 13ची कसोटी. या ठिकाणी 247 ही संख्या आहे. आता 247 संख्या आहे, मग काय करायचं, शेवटचा जो अंक आहे 7 त्याची 4 पट करायची आणि उरलेली संख्या आहे ती 24 अशी वाचायची. 24 अधिक 7 चौक 28 यांची बेरीज झाली 52 म्हणजेच 13 चौक 52. 52ला 13ने भाग जातो म्हणजेच 247ला 13 चौक 52 तोंडी आपण करू शकतो. आता 7 मोठी संख्या असेल तर काय होईल पहा. 7007 आहे. मग ह्या ठिकाणी तसंच करायचं. शेवटचा अंक आहे त्याची चौपट करायची. 7 चौक 28 आलं आणि बाहेर राहिलेल्या अंकांची संख्या 700. 700 आणि 28 728 आली. आता इथंही आपण जरा आणखी पुढे क्रिया करायची. 728 शेवटचा अंक आहे 8. 8 चौक 32 आणि 72 राहिली. 72 आणि 32 बरोबर 104 म्हणजे 13नं 104ला 13 8 104 भाग निशेष भाग जातो. म्हणून 7007ला 13ने निशेष भाग जातो. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं 7ची कसोटी पाहिली त्याच पद्धतीनं आपण 13ची कसोटी पाहिली. त्याच पद्धतीनं आता 17ची कसोटी आपण पाहणार आहोत. आता 17ची कसोटी ही खूप थोडी इंटरेस्टिंग आहे. आपण डोक्याला ताण न देता सहज सोडवू शकतो. 697 ही संख्या आहे. तर त्यातल्या पहिल्या 2 अंकांपासून बनलेली संख्या आहे 69 आणि 7 आहे त्याचे 5 पट करायची. इथं 4 पट केलं आपण, इथं 5 पट करायचं. 7 5 35 आणि वजाबाकी करायची. इथं बेरीज केली, इथं वजाबाकी करायची. 69 वजा 35 बरोबर 34. 17 दोन्ही 34 म्हणजे 17ने निशेष भाग 34ला जातो. याचा अर्थ 697लाही 17ने निशेष भाग जातो. आता मोठी संख्या आहे 5304. मग 530 आणि शेवटच्या अंकांची 5 पट करायची. 530 वजा 20 बरोबर 510 आलं. आता 0 शेवटला आहे खाडली तर 17नं भाग जातो. 17 त्रिक 51 म्हणजे 30 भागाकार आला म्हणजेच 510ला 17ने निशेष भाग जातो. याचा अर्थ 5304लाही 17ने निशेष भाग जातो. अशा प्रकारे मोठ्या संख्या असतील तर सुद्धा आपण हे करू शकतो. काही भागाकार न करता तोंडी अशा प्रकारे आपण करू शकतो. तुमचा सराव वाढला तर कोणतीही कसोटी आपण तोंडी वापरू शकतो. निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.